आता हे लोक आहेत, ह्यांच्याजवळ पुष्कळ इथे असे लोक आहेत की त्यांच्याजवळ मोठमोठाले घरं आहेत, 2-2, 3-3 मोटारी आहेत, खूप श्रीमंत लोक आहेत. पण ह्यांची परिस्थिती ठीक नाही. 2 दिवस नवरा बायको म्हणून राहतात, मग एक सोडून जातात. मुलं बाळंसुद्धा इकडे तिकडे आपले सगळे अनाथालयातच. आणि हेही जरा 40-1 वर्ष झाले की सगळे अनाथालयातच पडतात. कारण यांना नवरा नाही, ने बायको नाही, ने मुलं नाही, ने बाळं नाही. ही यांची दुर्दशा आहे. त्या ह्यांच्यापासून काय शिकायचं आहे? आणि लोक मला म्हणाले की माताजी तुम्ही काय इथे ख्रिस्ती धर्म घेऊन आले? अहो, ख्रिस्ती धर्माने यांचं काय भलं केलं मी तुम्हाला शिकवायला? ख्रिस्ती धर्म मला काय समजत नाही का? कोणत्याही धर्मातलं तत्व एकमात्र आहे, पण हे तरी कुठे ते पाळतात, किंवा तुम्ही तरी कुठे पाळता तुमच्या धर्मातलं? तुमच्या धर्मातलं जे मूलभूत आहे की आत्म्याला जाणून घ्यायचं, तिकडे कुणाचं लक्ष आहे का? नाहीच. जे सांगितलं ठासून ठासून ते आपण करायला तयार नाही. कुंडलिनी ही आहे हे सर्व हिंदू धर्मातच सांगितलेलं आहे. इतकं विशद तसं प्रत्येक धर्मामध्ये लिहिलेलं आहे, पण ह्याच्यात इतकं विशद खुलं करून आपल्या देशातल्याच ऋषीमुनींनी द्रष्ट्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि इतकं सगळं सांगून ठेवलं असल्यावरती सुद्धा आपण जातपात घेऊन भांडत बसतो. म्हणजे काय? आपण नुसते तामसिक लोक. बरं, दुसरं झालं, आता सात्विक माणसाची आणखीन एक ओळख असते की त्याला संत साधूंची ओळख असते. कोण खरा कोण खोटं ते समजतं. कुणी ढोंगी मनुष्य आपल्या अंगावरती भस्म फासून आला म्हणजे त्याला तो देव मानायला तयार नाही. तुम्हाला मी सांगते, माझी नात आहे, ती पार झालेली जन्मलीच आहे. तर ती एकदा ह्याला गेली लद्दाखला. तिथे तिचे आई वडील होते, तर तिथला एक लामा बसला होता एका ढिगावर असा जाऊन, आणि तिथे जाऊन सगळे त्याच्या पार पडत होते. हिला काय ते बघवे ना, 5च वर्षाची होती. आणि मग हे आईवडिलांनी जाऊन जेव्हा त्याच्या पायावर पडले, तर ती जाऊन त्याच्या समोर जाऊन ताठच उभी राहिली हात करून. का रे म्हणे, तू एक कपडे घातलेस आणि डोकं मुंडवून घेतलंस म्हणून तुला वाटतं काय तू साधू झालास की काय रे म्हणे, तू खोटाडास. तर हे लोक अगदी चक्क पडले दोघं जण की ही एवढीशी पोरगी काय बोलते म्हणून. ते म्हणे मी खरं ते सांगते, खाली उतर, सगळ्यांना पायावर कशाला घेतोस. पण ते सात्विक म्हणून कळलं. ती सात्विकता आल्याशिवाय तुम्हाला कळणार कशी? म्हणजे आता इथे आम्ही एवढा मान का केला मुसळवाडीला, ह्याला आम्ही का मान्यता दिली, हे जागृत स्थान. आता मसोबा म्हणजे काय हे तरी माहिती आहे का कुणाला? ते सुद्धा माहिती. आता मसो म्हणजे एकादश रुद्र आहेत. आता त्यांचंच अवतरण होणार आहे. म्हणजे ज्याला आपण कार्तिकेय म्हणतो ते घोड्यावर येतात. तुमची त्याची ओळख पटायची असली तर वीर गावाला जाऊन बघा, तिथे घोड्यावरनं उतरले होते, तिथे पाणीसुद्धा पाझरतं. त्यांनी टाच मारली तर तिथं पाणी येते. तर हे मसोबा म्हणजे कोण? तर हे कार्तिकेय. यांच्यामध्ये भैरवाचं स्वरूप जास्त आहे. त्याच्यामुळे हे शेवटी येणार आणि 11 रुद्राची शक्ती आहे त्यांना, आणि सगळ्यांचं हनन करतील जे वाईट मार्गाला गेलेले आहेत. मग ते तामसिक असोत आणि राजसिक असोत, फक्त सात्विक लोकांना बचावणार आहेत. हे मसोबा, हे एकादश रुद्र तुमच्या इथे आहे, हे आम्ही ओळखून काढलं. ते कोणी साधू संत असतील तर ओळखू शकतात, पण साधू संत असायला पाहिजे. अशा मसोबांचं इथे स्थान झालेलं आहे. कारण जेव्हा देवीनी मुसळाने मारलं होतं त्याला, राक्षसाला, त्या राहूला, त्यावेळेला भैरवानी मदत केली होती, म्हणून इथे मसोबा निघाले. पण ते मसोबा म्हणजे नुसते भैरव नाही, त्याच्यात 11 रुद्र आहेत. म्हणजे भयंकर विध्वंसक शक्ती आहे ती, आणि ते पांढऱ्या घोड्यावर येऊन सगळ्यांचा नाश करणार आहे शेवटी, असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. ते कुणी सांगायचं नाही. तेव्हा आता तुमचं म्हणे आम्हाला कुळथोरवी, मग काय झालं माताजी जर जातपात नाही? अहो, कुळथोरवी म्हणजे काय? अगदी सरळ गोष्ट अशी आहे की तुमचं कुळ काय विचारलं तर तुम्ही काय सांगणार? काय सांगणार? आमचं कुळ काय? कुळ कसं सांगायचं असतं? कोणत्या देवीची उपासना करता? कारण आपल्याकडे कुळस्वामिनीनीच आपण कुळ ओळखतो की नाही. मग आता तो कोणत्याही जातीचा असेल ना, मराठा असो नाहीतर तो कोणत्याही जातीचा असो, तो समजा जर ब्राह्मण असला, मराठा असला, कोणत्या जातीचा असला, त्याची जी कुळस्वामिनी ती सगळ्यांची एक, म्हणजे त्यांची कुळं एक झाली की नाही? कळलं की नाही? म्हणजे मग तुम्ही कसं म्हणता जातपात आली? जर देवीवर अवलंबून आहेत, आता रेणुका देवी आपल्या मानोरीच्या ज्या आहेत त्यांना कुठे कुठे लोक मानतात सगळ्या जगामध्ये. कुठे गेलं तर राजपुतान्यात सुद्धा रेणुका देवीचं कुळ आहे. मग आता काय, त्या देवीचं जे राजपुतान्यामध्ये जे लोक आहेत, शूद्र जातीतले लोक सुद्धा त्यांना मानतात. म्हणून काय मानोरीच्या लोकांनी काय ठेका घेऊन घेतलेला आहे? तेव्हा हे जे कुळासाठी सुद्धा जे कुळथोरवी म्हणतात, ती सुद्धा अशी जाणली पाहिजे की ज्यांनी ज्या देवीची भक्ती केली, ज्या वेळेला ती देवी आली, तिची जिने भक्ती केली, ते त्या कुळाचं. आता आमच्या कुळाबद्दल माहिती आहे की आम्ही इकडचेच आहोत म्हणून, म्हणजे शालिवाहनांचे वंशज. आता आमचं ते कुळ झालं, पण आमच्या शालिवाहनांच्या वंशजामध्येच समजा जर एखादा वाईट मनुष्य निघाला, तो आमच्या कुळातला नाही, आम्ही वाळीत टाकणार त्याला. टाकलं पाहिजे, पण तसं करत नाही आपण. तेव्हा तो मनुष्य मग त्या कुळातला नाही.
तो कुळ मग खराब झालं, ते निघून गेलं, असं धरलं पाहिजे की नाही? तसं होत नाही. तो कुळातच राहणार. तो किती वाईट मार्गाने वागला, कसाही राहिला, तरी तो कुळात राहतो. म्हणजे आहे काय त्याला अर्थ? अशा कुळाला काय अर्थ? काय देवी प्रसन्न होईल का? स्वतः विचार असा केला पाहिजे की ज्या देवीला आपण प्रसन्न केलं, जी देवी आपण पूजली, जिला आपण कुळस्वामिनी मानतो, जिच्या ज्या नावाने आपण पत्रिका वगैरे वाटतो, त्या कुळस्वामिनीला पटेल असं आपलं वागणं आहे का? ती कुळचोरवी. मी परवा विचारलं, शिवाजीची कोण आहे कुळस्वामिनी? कुणाला माहीत नाही. कात्यायनी. कात्यायनी त्याची कुळस्वामिनी. पण जगदंबा जी भवानी होती ती जाधवांची. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जाधव तुमच्या इथे येऊन राहिले, ते लखुजी जाधव तुमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि त्यांना हे ब्राह्मणी गाव तुम्ही जागीर म्हणून दिली होती शालिवानाने. हे सगळं काही कुणाला माहितीच नाही आहे. म्हणजे ते इथे येऊन साक्षात तुमच्या आश्रयाला इथे येऊन अहमदनगरला राहिले होते. ह्या सर्व गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टी आहेत की नाही, त्या शास्त्रात बघाव्यात किंवा इतिहासात बघाव्यात, ते सगळं खरं आहे. पण त्यासाठी ते भांडण्यासारखं काय आहे? तेव्हा जे तामसिक लोक असतात ते नुसतं मागचंच घेऊन बसतात. आता बाप दाद्याचे दादे ते गेले, आता झालं, संपलं त्यांचं, आता सोडा, ते कशाला घेऊन बसले? मागचं धरून जे बसतात, गत जे धरून बसतात, भविष्याकडे लक्ष देत नाहीत, ते तामसिक लोक आहेत. आणि जे लोक नुसतं भविष्यच बघत बसतात, कारण भविष्यही राहत नाही, ते असे राजसिक. पण जे बरोबर ह्या वेळेला वर्तमान काळात राहतात ते सात्विक लोक आहेत. आणि तसं तुम्ही सात्विक झालं पाहिजे. तो विश्वधर्म, तोच विश्वधर्म स्थापन झाला पाहिजे. तो तुमच्याच सगळ्यांमध्ये आहे. तो विश्वधर्म हिंदू धर्माच्या एका मूलभूत तत्वावरती आहे की आपल्याला आत्मबोध झाला पाहिजे. म्हणजे कोणत्याही धर्माला अपमान करायचा नाही, कोणत्याही धर्माला निषेध करायचा नाही. सर्व धर्मांचं सार तत्व जे आहे, तो असा धर्म, विश्वधर्म स्थापन झाल्याशिवाय जगामध्ये शांती येणार नाही. धर्माच्या नावावरती भांडणं, काय म्हटलं तरी भांडणं, ह्याची थिओलॉजी त्याची थिओलॉजी घेऊन भांडणं करतात. तेव्हा एक असा धर्म स्थापन करायला पाहिजे ज्यात सर्वांमध्ये सर्वांचं सारभूत तत्व आहे. आणि ते झाल्याशिवाय कार्य होणार नाही. ही मंडळी स्वतःचा अहंकार घालवायला इथे आली आहेत, तुमच्यापासून शिकायला आले आहेत. त्यांच्यामध्ये तुम्हाला मुळीच अहंकार नाही. पण तसं दिसत नाही, कारण पुष्कळसे लोक मी पाहिले की रस्त्याने आपले चाललेत, काही चालली मिरवणूक चाललेत, त्यांना काही परवाच नाही, काही डोक्यात जातच नाही त्यांच्या. इथल्या लोकांना, काही काही लोकांना जास्तच अहंकार आहे यांच्यापेक्षा. पण ह्यांना असं वाटते भोळे आहेत. इथल्या लोकांना अहंकार म्हणजे काय माहितीच नाही. इतकी स्तुती करतात हिंदुस्थानी लोकांची बाहेर गेले म्हणजे, अहो म्हणे अगदी इतके भोळे लोक, यांना अहंकार म्हणजे काय माहिती नाही. आणि आपल्याकडे जसे लोक आहेत ते मला माहिती आहेत. पण आता म्हटलं चूप राहावं, कशाला आपली आपणच सांगायचं. आपलेच घसेनी आपलेच दात, त्यात चूप राहा. पण आपण जसे आहोत ते आपल्याला माहिती आहे. तेव्हा आपल्यात अहंकार पण कधी कधी फार येऊन जातो. आणि तो अहंकार असा की मला हे चालायचं नाही, मग मला फक्त मला जेवायचं असलं की असंच पाहिजे. अहो तुम्ही कसे जेवला तरी आहात तसेच रद्दी असणार. मग त्याला पाट पाहिजे आणि त्याला मग रांगोळ्या पाहिजेत, नाही तर मग माझं सोवळ्याचं मी नेसून जेवणार. सोवळ्याचं नेसा, नाही तर साधं धोतर नेसलं तरी आतमध्ये तर तसंच आहे. त्याच्यात काय, तुमच्यात तर काही फरक होत नाही. तुमचा जसा स्वभाव तसाच आहे, काही फरक आहे का? तुम्ही जसे आहात तसेच आहात. कशाला वरपांगीपणा करायचा? मग त्याचा हट्ट धरायचा, नाही आमचं असं आहे, मग ह्याच्यातलं पाणी नाही चालायचं, मला त्याचंच पाणी पाहिजे. हे सगळं करून मिळवलं काय तुम्ही? मला विचारायचं आहे की हे सगळं ढोंग करून मिळवलं काय? मला हे नाही चालत, ते नाही चालत, नाही तू इकडनं ये रे, तर पाण्याला हात लावू नको रे, तमकं करू नको. मग आपली तरुण मंडळी बिघडतात. ते म्हणतात हा कसला धर्म? नुसता त्रासदायक धर्म आहे. या धर्मामध्ये नुसता त्रास, की त्यांना हे नाही चालत, ते नाही चालत, अमकं नाही तमकं नाही, पाणी नाही पिणार, अमकं नाही करणार, तमकं नाही करणार. मग ते बिघडतात. नाही ते कम्युनिस्ट आले उद्या, तर आपण काय त्यांना म्हणायचं? परमेश्वर नाही असं म्हटलं तर आपण त्यांना काय म्हणायचं? तेव्हा त्या मुलांच्या समोर सुद्धा अस्सल धर्म ठेवला पाहिजे. आणि अस्सल धर्म हा आहे, परमात्मा हा आहे. त्याला जाणण्यासाठी तुम्हाला ह्या मानवी देहाने होणार नाही. त्याच्यासाठी परमेश्वरी तत्व तुमच्यात जागृत झालं पाहिजे. आणि हे परमेश्वरी तत्व तुमच्यामध्ये कुंडलिनी म्हणून आहे, ती एकदा जागृत झाली म्हणजे तुम्हाला आत्मबोध झाला. म्हणजे तुम्ही जर पार झालात तर त्याच्यानंतर मग तुम्हाला कळेल की तुम्ही काय आहात. त्याच्या आधी तुम्ही मनबुद्धी शरीरादी अहंकारादी हे सगळ्या गोष्टी असं वाटतं तुम्ही तेच आहात, पण ते नाही. तुम्ही आत्मा आहात आणि ते जाणून घेतलं पाहिजे. आपल्या देशाच्या अनेक मोठ्या मोठ्या विभूतींच्यामुळे, अवतरणामुळे, त्यांच्या पुण्याईमुळे इथल्या लोकांना फार लवकर आत्म्याचा बोध होतो, फार लवकर. पण तितक्याच लवकर विसरते. जशी आपलं स्वतंत्रता मिळाली
ती स्वस्तात मिळाली आणि स्वस्तातच जात आहे. तशातलाच प्रकार आहे. आपल्याला जे इतकं लवकर मिळतं ते आपण फार लवकर विसरतो, पण त्याचे अनेक फायदे आहेत, अनेक फायदे आहेत. खरोखर म्हणजे आता मानवाला तेच व्हायचं आहे. सगळ्या मानवाची उत्क्रांती आता आत्मबोधात झाली पाहिजे आणि ते होणार आहे. जिथे होईल तिथेच ठीक होणार आहे. महाराष्ट्रात मी एवढी मेहनत एवढ्यासाठी करते कारण इथे नाथांनी फार मेहनत केलेली आहे. त्याशिवाय इथे स्वतः रामचंद्र हे अनवाणी चाललेले आहेत. तसंच तुम्हाला माहिती आहे की इथे मोठमोठाले असे पृथ्वीतत्वातनं मोठमोठाले असे पुंजच्या पुंज ज्याला आपण स्वयंसिद्ध किंवा पुष्कळ लोक त्याला स्वयंभू म्हणतात, असे इथे पृथ्वीतत्वातनं असे पुंज निघालेले आहेत. पैकी आपण म्हणू की 3.5 वेटोळे घातलेली जी कुंडलिनी आहे ती ह्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे ती कोणची? तर हे माहूरची तुम्हाला माहिती आहे रेणुकादेवी, एक ती महासरस्वती झाली. महाकाली जी आहे ती तुळजापूरची भवानी, आणखीन महालक्ष्मी जी आहे ती आपली कोल्हापूरची. पण बघा महालक्ष्मीच्या देवळात जाऊन आपण उधो उधो आंबे म्हणतो. खरं म्हणजे महालक्ष्मीला आंबे म्हणतो कशाला? तर त्या महालक्ष्मी तत्वातनं महालक्ष्मी जे मध्य तत्व आहे त्याच्यातनं कुंडलिनी उठली पाहिजे म्हणून आपण तिला उधो उधो म्हणतो. पण ते सगळं कुणी सांगणारं कुणी बसलेलंच नाही. तुम्हाला काही माहितीच नाही आहे काय प्रकार तो. तेव्हा 3.5 वेटोळे घालून जी आदिशक्ती आहे अर्धमात्रा जी सगळ्यात मुख्य, ती तुम्हाला आता जर तुम्ही वणीला गेला, नाशकाला जवळच आहे ते, तर गडावर बसलेली आहे, बघण्यासारखे. तर हे सगळं काही जे झालेलं आहे ते सुद्धा त्याचासुद्धा पुष्कळ फायदा महाराष्ट्रात आहे. त्याशिवाय अष्टविनायक इथे बसलेले त्या कुंडलिनीला सांभाळत आहेत. अशाप्रमाणे हे सगळी व्यवस्था ह्या पृथ्वीतत्वानी करून ठेवलेली आहे. तुमच्यासाठी सगळी व्यवस्था करून एखाद्या महामूर्खाला सगळं काही द्यावं तसं कधी कधी वाटतं. एखाद्या माणसाने खूप आपली संपत्ती मिळवावी, त्याचं एवढं धन जोडावं, सगळी काही व्यवस्था करावी आणि त्याच्यावरती एखाद्या वेड्या मुलाला बसवावं, तसं आपलं झालेलं आहे. तेव्हा एवढी जी संपत्ती तुमच्याजवळ मिळालेली आहे, जे काही तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या असं सांगायला मी आलेली आहे. मी तुमची आई आहे आणि तुम्हाला जे खरं ते सांगितलं त्याचं वाईट नाही वाटलं पाहिजे. आईने जे सांगितलं ते आमच्या भल्यासाठी, कारण तुझं आहे, तुझं पाशी ते द्यायला आलो, जरी किल्ल्या द्यायला आलो तरी कळलं पाहिजे की किती संपत्ती आमच्याजवळ आहे. आणि म्हणून सगळ्या मुलांनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही एकदा पार झाल्यानंतर तुमची बुद्धी सरळ होईल, तुम्हाला अभ्यास चांगला येईल, पण त्याच्याही पलीकडे तुम्ही स्वधर्मी बना. स्वधर्म म्हणजे स्व म्हणजे आत्म्याचा धर्म, जे आपल्याला सांगितलं आहे की स्वधर्म सूर्य पाहो विश्व पाहो, असं जे वर्णन केलेलं आहे ते तुमच्यात झालं पाहिजे. हे सगळं ज्ञानेश्वरांनी सुद्धा संबंध सांगितलेला आहे आणि ते सगळं घडत आहेत. कारण ज्ञानेश्वरसुद्धा फार मोठे द्रष्टा होते आणि त्यांनी जे पसायदान दिलं आहे तेच हे पसायदान. जे तुमच्या हातामध्ये चैतन्य वाहणार आहे तेच पसायदान आहे. हेच चैतन्य म्हणजे परमेश्वरांनी जी ही सर्व सृष्टी रचली त्या प्रज्ञेचंच, त्या चैतन्याचंच हे दान तुम्हाला होणार आहे. तेव्हा ते तुम्ही घ्यावं आणि त्याला जपावं, त्याची जोपासना करावी, त्याची इज्जत करावी. आपल्या देशाचा अभ्युदय काळ फार दूर नाही, तो येणार आहे. पण त्यात किती लोक तुम्ही समावाल हे तुमच्या शहाणपणावर अवलंबून आहे. तरी शहाणपण धरावं आणि नम्रपणे ही गोष्ट घ्यावी. अहंकार करू नये, शिष्टपणा दाखवू नये. अक्कल काही नाही पण शिष्टपणा फार आहे. ह्याचं मला फार आश्चर्य वाटतं. अक्कल काही नाही पण शिष्टपणा फार आहे. आपल्याकडे एक साधारण मनुष्यसुद्धा ज्याला काही अक्कल नाही तोही अशा लेक्चर द्यायला लागतो की मला आश्चर्य वाटतं की अहो हे कुठलेही विद्वान आलेत म्हणून. एक गृहस्थ आमच्याकडे आले, शेती होती, म्हणे मला एअर कंडिशनर खरेदी करायचं. मी पुष्कळ पैसे केले. म्हटलं कशाला? म्हणे शेतावर मी जातो तर मला फार गरमी लागते म्हणून मला एअर कंडिशनर लावायचं. तर हे असल्या प्रकारचे वेडेपणाचे विचार जर लोकांनी ठेवले तर तसं होणार आहे का? शेतावर जातात तर शेतकऱ्यासारखं करायचं. आता सगळे अंग्रेज इथे राहून गेले. एअर कंडिशनशिवाय आपल्या हिंदुस्थानात एअर कंडिशनशिवाय जमतच नाही. आपण म्हणजे अंग्रेजांपेक्षा मोठे झालो आता एकदम. असं व्हायला नको. त्या बेफाम जो मनुष्य सुटतो त्याला लगाम नाही, त्याला शिस्त नाही, त्याला वळण नाही. तेव्हा आपल्या कुळस्वामिनीचं ध्यान करून तिच्या मर्यादेत, तिच्या दंडकात राहिलेले लोकच सात्विक आहेत. तेव्हा ती केवढी मोठी आपल्याला देण आहे. ह्या लोकांना कुळस्वामिनी नाही, यांना देवाचं धर्माचं काही विशेष माहिती नाही आहे, तरीसुद्धा हे लोक इतके वरती आले. मी म्हणते की नरकातनं निघून एक कमळासारखे झाले आणि ह्यांनी सगळ्या देशांमध्ये एवढं आपलं सुरभित करून ठेवलेलं आहे. सगळीकडे सुगंध ह्यांचा पसरलेला आहे आणि आपल्या देशात हे होऊ नये ही फार दुःखाची गोष्ट आहे. 250 माणसं इथे जी आलेली आहेत ही 14 देशातून आलेली आणि समृद्ध देशातून आलेली आहेत आणि ती तुमच्याकडे नम्र भावाने आली.
की प्रेम तुमचं बघायला हे करायला वगैरे, पण त्यांना माहीत नाही ह्या प्रेमाच्या पोटी मनुष्याला हा विचार आहे की नाही की हे विश्वाचं प्रेम आपल्याला द्यायचं आहे. ते तुमच्याजवळ विश्वाचं प्रेम मागायला आलेले आहेत, तेव्हा त्यांना प्रेमाने तुम्ही आपलंसं करावं. आणि इथे ते आरामात येऊन तुमच्यामध्ये मिसळले, तुम्हाला बघतात, भेटतात, त्यांना फार आनंद होतो. आणि तसंच तुम्हीसुद्धा त्यांचा उत्साह बघून तसाच उत्साह दाखवावा अशी मला तुम्हाला विनंती आहे. पुढे हळूहळू ही प्रजा वाढत जाणार, आपले लोक वाढत जाणार आणि असे शहाणे लोक जगामध्ये पुष्कळ आले म्हणजे सगळ्या जगाची जी समस्या आहे ती दूर होणार आहे.